नमस्कार, मी स्वाती जमदडे मूक नायक न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते। तर दर्शकांनो, आपण आलेलो आहोत दिग्रस मतदारसंघातील काही ग्रामीण भागामध्ये। या ठिकाणी शेतमजूर महिला काम करत आहेत। जाणून घेऊया त्यांच्याकडून दिग्रस दारवानेर विधानसभेबद्दलच्या प्रतिक्रिया। काय नाव आपलं काकू? नासेरावी। काय म्हटलं? नासेरावी। कुठे राहता तुम्ही? आम्ही चमनपुऱ्यात। चमनपुऱ्यामध्ये काय वाटते बरं तुम्हाला, कोण निवडून येईल यावेळेस? आता हे सुकडे भाऊन लय केलेला आहे। आता सुकडे भाऊ येतील असं वाटते? हो। काय काय कामे त्यांनी केली असं वाटते तुम्हाला? आता केले ना याच्यात हो। कशामध्ये? लॉकडाऊन मध्ये। लॉकडाऊन मध्ये काम केलेत त्यांनी? हो। काय वाटते, जनता त्याला करेल का मतदान? करेल। तुम्ही कोणाला मतदान करसाल? त्यांनाच करू, सुकडे भाऊ। ठीक आहे, धन्यवाद काका। तानाजी कांबळे काका, काय करता आपण? शेती करतो। शेती करता? कोण निवडून येईल? निवडून? आता निवडून काय सांगा, कोण येईल ते आता? तुम्हाला काय वाटते? आम्हाला तर तसं काही वाटत नाही बा, आता कोण येईल म्हणून सांगता येत नाही तसं। कोणाची हवा इकडे देऊरवाडाकडे? जास्त याचीच आहे, भाऊची, संजय भाऊची। संजय भाऊ राठोड त्याचीच हवा जास्त आहे। माणिकराव ठाकरे बद्दल काय बोलतो? आता ते चांगलाच आहे माणूस, पण आता काय सांगा कोणाचं काय आहे ते आता? शेतामधील बी बियांना आहे का भाव? काचा भाव आहे, काहीच भाव नाही। सोयाबीनचा भाव? काहीच नाही। मग काय वाटतं तुम्हाला, सरकार बदलली पाहिजे का? सरकार तर बदलच म्हणा, परिवर्तन पाहिजे का? परिवर्तन नाही, कोणतं येईल म्हणून काही सांगता येत नाही आता सध्या। आतापर्यंतच्या 20 वर्षापासून जे दिग्रस दारवानेर विधानसभेमधले जे आमदार आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कामं झाले का आपल्या देऊरवाड्यात? देवरुड्यातले काम चालू आहेत, काही काही थोडे बहुत। आपण कोणाला मतदान करसाल? आता मतदान कोणाला सांगू, आता सध्या कोणालाच नाही सांगत कोणाला करायचं मनुष्याने। आपल्या टाइमवर पाहू। आपल्या मध्ये कोणता उमेदवार आमदारकीच्या लायक आहे समजा तुम्हाला वाटतं? आता लायकीचा म्हणजे कोण, आता काय सांगावं, आता कोण आहे कोण नाही, आता सध्या तर दोन्ही टपोरच आहेत आता। काय तुम्ही? आम्ही शेतात काम करत आहे। काय वाटते तुम्हाला, कोण आमदार होईल बरं यावेळेसचे? आता असं वाटतं की दिनेश सुकडे ना हो बा। का बरं दिनेश भाऊ सुकडेच व्हायला पाहिजे? कारण त्यांनी कोरोना काळामध्ये खूप कामं चांगले केले, तर त्याच्यामुळे आम्हाला वाटते की त्यानं हो आमदार बा यावेळेस, की दिग्रस तालुक्यामध्ये बा चांगले कामं करावं, भीमनगर वस्तीमधले पण कामं करावं त्यांनी, म्हणून आम्हाला वाटते की हो त्यांनी आमदार। तुम्ही कोणाला मतदान करसाल? आता आम्ही करू बा। काय वाटते तुम्हाला, दिनेश भाऊ सुकडे निवडून येतील का? आता असं तर वाटते बा येतील बा निवडून। ठीक आहे, धन्यवाद। काय नाव आपलं काकू? सुरेखा गायकवाड। काय करता तुम्ही? शेतात मी काम करते। काय वाटते तुम्हाला, कोण निवडून येईल? सुकडे सुकडे भाऊ निवडून येतील? हो। का बरं ते सुकडे भाऊच राहतात ना, म्हणून सुकडे भाऊ? हो, सुकडे भाऊ। बरं, धन्यवाद। काय करताय मावशी? चहा करत आहे बाई। काय वाटते तुम्हाला विधानसभेच्या रणधुमाळीबद्दल? काय आता जे आहे ते बरं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे। तुम्ही चहा करतात? हो। चहा सारखी गोड रणधुमाळी चालू आहे की कशी चालू आहे? गोड 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 चालू आहे। कोण निवडून येणार? संजय राठोड। संजय भाऊ राठोड? का बरं संजय भाऊ राठोड निवडून यावं तुम्हाला वाटते? सगळ्या जगाला, आम्हाला दुसरं तर काही म्हणायचं नाही, पण सगळ्या जगाला त्यानं दुनिया दाखवली, कारण डोळ्याचं ऑपरेशन महत्वाचं केलं त्यानं, हे आमच्यासाठी देव आहे। डोळ्यांचे जे चष्मे वगैरे त्यांनी केले त्याबद्दल तुम्ही नाही, त्यानं दुनिया दाखवली जगात, सगळ्या लोकांना दुनिया दाखवली, तर आम्हाला खूप चांगलं, म्हणजे एकदम आम्ही देव मानतो, कारण आमच्या माणसाला काहीच दिसत नव्हतं, पण आता दिसते मस्त। कुठे झाला त्यांचा इलाज? यवतमाळला झाला, वर्ध्याला झाला, डोळ्याचं केलं। कोणाच्या माध्यमातून केला? मला वाटते तातेराव लहाने होते। संजय भाऊ राठोड? हो, संजय भाऊ राठोडनंच केला। ते खूप आमच्या मनातून आम्ही सांगतो की आहे या, म्हणजे 100% याच पाहिजे, ते येणारच। तुमची संजय राठोड, आमदार संजय भाऊ राठोड साहेबांची कधी भेट झाली? अशी बोललो नाही म्हणा, पण आमच्या अंगणातून जाणं येणं, त्याचे भाऊ येऊन बसतात, चहा घ्या घेतात। चहा तर नाही घेतला म्हणा, पण माणसासोबत बसले, चहा घ्या, दुसऱ्याला पाजला जाईना। निवडून यायला पाहिजे संजय भाऊ? याच पाहिजे म्हणजे आलेच समजा। काय नाव आहे आपलं काकाजी? सुरेश गायकवाड। काय करता आपण? शेळ्या पाहतो, शेळ्या चाराला। काय वाटते तुम्हाला, कोण निवडून येईल? दिनेश भाऊ।
दिनेश भाऊ निवडून येतील असं वाटते तुम्हाला? असं वाटतंय मला. हो. का बरं दिनेश भाऊच पाहिजे तुम्हाला? कोणाची हवा आहे दिग्रस मध्ये? दिग्रस में तो किसकित नहीं है मैडम, कोण येणार निवडून? कोई भी नहीं आने वाला है, आम जनता आने वाली है. बाकी आम जनता विधानसभेमध्ये उभी नाही आहे दादा. काश्तकारों को भाव नहीं मैडम, बेरोजगारों को नौकरी नहीं मैडम, उसके बाद में महंगाई इतनी है कि ये सब कभी नहीं दिखते, ये आज ही दिखते मैडम. बाकी तुम जूनी पेंशन लागू करो, बेरोजगारों को नौकरियां दो और गांव का विकास करो. गांव का विकास मैडम कुछ भी नहीं है. तुमचे अशी समीकरण स्पष्टपणे सांगा, तुम्हाला काय वाटते कोण निवडून यायला पाहिजे? कोई भी चुन के देने का ही नहीं इन दोनों को भी. तुमच्यामध्ये तुम्ही कोणाला मतदान करसाल? जो हक की लड़ाई लड़ेगा उसको ही चुन के देने का मैडम. कोण तुमच्या मते विधानसभेचे एवढे उमेदवार उभे आहेत, तुमच्या मते कोण आज तुम्हाला असं वाटते की तुमच्या सर्व जे काही गोरगरीब जनता याकडे लक्ष करेल? काय वाटतं? जो जूनी पेंशन देगा मैडम हम उसको वोट देने लगाएंगे. जूनी पेंशन कोण देईल असं वाटतं? कोण देणार? जो भी देगा हम उसको वोट देंगे, यकीन मानो उसको वोट जरूर देंगे. और जो काश्तकारों को भाव देगा उसको वोट देंगे मैडम. जो बेकारों को नौकरी देगा उसको वोट देंगे मैडम. और जो जनता की न्याय के हक की बात करेगा उसको वोट देंगे मैडम. और गांव का विकास तो कुछ भी नहीं है मैडम, ये सिर्फ हवा में बातें करते. हल्ली विधानसभेची निवडणूक चालू आहे, प्रत्येक उमेदवार आम्ही कामे करेल असे बोलतो, पण तुमच्या नजरमध्ये कोण कामे करत? मैडम ये बिल्कुल गलत बात है. कोई नहीं है कि सिर्फ ये तात्पुरती बातें करते, कोई किसी की हवा नहीं है. आम जनता को भी पूछो, काश्तकार को पूछो, बेरोजगार को पूछो, महिला को पूछो. और एक महिला उसके घर के लिए के चूल्हे छक्की की जो बात है उसको ये पूछो तेल भाव का क्या भाव है, उसके घर में नहीं है कि महीने भरे का राशन का क्या भाव है. ये नहीं है कि कुछ हल नहीं कर सकते मैडम. माझं कॅसरा गंगाधर पायकराव. काय वाटते तुम्हाला या विधानसभेबद्दल? कोण निवडून येईल? ये ते दिनेश भाऊ. हा, दिनेश भाऊ. दिनेश भाऊ निवडून येतील. हो. का बरं दिनेश भाऊच? त्यांनी काय आपल्या तुम्हाला काय वाटतं कोणती कामे केली त्यानं? करते ना, काही बी पुढचे करते, मागचे केले असते ना, आता पुढे बी करते ना. अशी आहे. तुम्ही मतदान कोणाला करसाल? दिनेश भाऊला. नाव काय? शोभा कांबळे. काय करता तुम्ही? मी काहीच करत नाही, आता घरीच राहते. बसू का खाट्यावर? बसा ना. काय वाटतं तुम्हाला विधानसभेच्या रणधुमाळीबद्दल? आम्हाला तर आमच्या इकडं आम्हाला तर संजय भाऊ पाहिजेत, पण सरकार बदललं पाहिजे. सरकार का बरं बदललं पाहिजे असं वाटतं? आता आम्हाला का नाही कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, म्हणून सरकार बदललं पाहिजे. संजय भाऊ राठोड हे महायुतीचे उमेदवार आहे, आपल्याला माहित असेल. आम्हाला माहित आहे ते, पण आमच्यासाठी नाही आहे. तर म्हणजे उमेदवार आहेत तसे, आमच्या इकडं नाही आहेत ते तसे. ते सारे काम करतात, सर्व काम करतात, म्हणून संजय भाऊ राठोड पाहिजे. हो, आमच्या इकडे तोच पाहिजे. आणि वरती सरकार कोणाची पाहिजे? सरकार बदललं पाहिजे, एवढं नक्की आहे. वरी नको तुम्हाला, एकनाथ शिंदे वरी नाही पाहिजे? नाही पाहिजे आम्हाला. ते कोण पाहिजे? मुख्यमंत्री कोण पाहिजे तुम्हाला? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहिजे. उद्धव ठाकरे. हो. महिला सक्षमीकरणाबद्दल काय बोलसाल तुम्ही? महिला सक्षमीकरण म्हणजे महिला सक्षम आहेत का? वा, काय नाही तर काय झालं. रोज मजुरी महिला करतात, तर त्या महिलांसाठी दिग्रस दाळवाणीर विधानसभेमधला जो कोणी आमदार निवडून येईल त्यांनी काय केलं पाहिजे महिलांसाठी असं वाटतं तुम्हाला? काकू, त्यानं सारच केलं पाहिजे. महिलांसाठी मजुरी, शेतकऱ्यासाठी हमी भाव दिला पाहिजे. आज शेतकरी मरत आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल काय बोलता? मला लाडकी बहीण मी नाहीच आहे. तुमची सून, तुमची मुलगी तुम्हाला तुमच्या घरी मिळत असेल लाडकी बहीण योजना, पण ते काय करता घेऊन? ते घेऊन लाडकी बहीण घेऊन करता काय तुम्ही? मला सांगा बरं. त्या 1,500 काय होते? तेल महाग आहे, साखर महाग आहे, साऱ्या गोष्टी महाग आहेत, गॅस महाग आहे. मग काय करायचं? सर्व गोष्टी महाग आहेत. हो, साऱ्या गोष्टी महाग आहे. 1,500 घेऊन काय करायचे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हो. मतदान कोणाला करसाल? काय वाटतं तुम्हाला? ते आम्ही सांगू शकत नाही. आम्हाला जे पटेल आम्ही त्याला करू. संजय भाऊ राठोड यांचं काम चांगलं असं तुमचं म्हणजे आमच्या जे 4-5 वर्ष झाले ना, तर सारे काम करत आहे तो, एवढा दिसत आहे आम्हाला. पण याच्यानंतर अगोदर जे आमदार होते त्यांना काहीच केलं नाही. इथले सरपंच कोण आहेत? इथले सरपंच इंगोले. हो. काय वाटतं पूर्ण गावचा विकास झालेला आहे का? नाही झाला, काहीच नाही झाला. कुठले कामे राहिलेली या गावची? खूप काम आहेत. आमच्या घरासमोर गोटे आहे, आम्हाला पाणी मिळत नव्हतं. आम्ही स्वतः हिर घरी खोदली. 8-8, 15-15 दिवस नळ येत नाही तिथं. मग काय करायचं? या ग्रामपंचायत मध्ये लाखांना जो निधी येतो तो त्या निधीबद्दल काय बोलणं आहे आपलं?
आमचं म्हणणं नाही, त्या निधीमधून त्यांना गावाचं हे करायला पाहिजे, गावाचा विकास करायला पाहिजे त्यांना. कामं आजपर्यंत झाली नाही तर तुम्ही महिला कोणी एक निवेदन दिलं नाही पंचायत आपल्या पंचायत समितीला? आता कसं राहते, आता त्यांचीच बावडी राहते तर तेच मालक राहतात. ठीक आहे, धन्यवाद. काय म्हणता? हा, अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्याच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मुकनायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.